आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण माहिती व जनसंपर्क विभाग महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा प्रसूतिगृहास भेट. सदर प्रसूतिगृहास आवश्यक सुविधा पुरवण्याचे दिले निर्देश. महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी काल महानगरपालिकेच्या टिटवाळा पूर्व येथील रुक्मिणी प्लाझा वसतिगृहास भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. सदर रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला व रुग्णांची विचारपूस केली. त्यावेळी रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत रुग्णांनी समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेच्या सर्वसमावेशक आरक्षणाअंतर्गत उपलब्ध झालेल्या इमारतीमध्ये महिलांसाठी प्रसूतिगृह हे जून 2023 पासून सुरू करण्यात आले. सदर प्रसूतिगृह एकूण 50 बेडचे असून संपूर्ण रुग्णालय बाह्य संस्थेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून चालवण्यात येते. सदर रुग्णालयामध्ये प्रसूतीविषयक सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. या ठिकाणी प्रयोगशाळा सुविधा तसेच सोनोग्राफी सुविधा या सेवा प्रसूतीच्या रुग्णांसाठी मोफत दिल्या आहेत. जून 2023 पासून अद्यापर्यंत सदर रुग्णालयामध्ये एकूण 16,249 महिलांनी बाह्य रुग्ण विभागात तर 2,207 रुग्णांनी आंतररुग्ण सुविधेचा लाभ घेतलाय. तसेच अद्यापर्यंत 705 सामान्य प्रसूती तसेच 211 सिझेरियनद्वारे प्रसूती झालेल्या आहेत. तसेच एकूण 48 रुग्णांवर नसबंदी शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पाहणी करतेवेळी रुग्णालयाबाहेर दिशादर्शक फलक लावणे, श्री गणेश मंदिरापासून रुग्णालयापर्यंत पथदिव्यांची व्यवस्था करणे, महिला रुग्णांच्या सुविधेसाठी रुक्मिणी प्लाझा प्रसूतिगृहापर्यंत चांगला रस्ता बनवणे व त्याचप्रमाणे या रुग्णालयातून प्राप्त होणाऱ्या सुविधांबाबत अभिप्राय देण्याकरता QR कोड लावण्याबाबत निर्देश दिलेत. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, परिमंडळ 1 चे उपायुक्त प्रसाद बोरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, घनश्याम नवांगुळ, सुरेंद्र टेंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समीर सरवणकर व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.